नमस्कार, अथर्व मॅथ्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण एक्झरसाइज 1.1, 1.2 आणि 1.3वर व्हिडिओ बनवलेला आहे. आता हा 1.4वर व्हिडिओवर आहे. हा लक्षात सिमिलरिटी 10th स्टँडर्ड SSC बोर्डसाठी आहे. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. जे CBCला मुलं त्यांच्यासाठी वेगळे व्हिडिओ आहेत पहा, ते बनवलेले आहेत. तुम्ही अथर्व मॅथ्स क्लासेसला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पहा ट्रायंगल ABC पहा, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. पहिला थेरम पाहूया. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर काय येतं पहा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. आणि तिसरी साईड पण घेऊ शकता तुम्ही, इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. दरवेळेस हे तिन्ही रेशो घ्यायची गरज नाही पहा. एक सिंगल रेशो घेतला तरी आपल्याला व्हॅल्यू काढायला सोपं जातं पहा. जर ट्रायंगलची नावं क्वेश्चनमध्ये नसतील तर ट्रायंगल ABC आणि PQR असे घेऊ शकता. कोणते घेऊ शकता, पण मी जनरली ते घेतो पहा. तर आता ह्याच्यावर ह्याच पॉईंटवर आधारित एक्झरसाइज 1.4 आहे. क्वेश्चन 1 पहा. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. लेट एरिया ऑफ let two similar triangles be. Let two similar triangles be. Triangle ABC and triangle PQR. Their corresponding sides be AB and PQ respectively. ओके, दोन ट्रायंगल दिले पहा. तर सुरुवात करू शकतो आपण. देअरफॉर म्हणजेच काय दिले पहा, नीट पहा. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. वाय दिस इज गिवन. हे दिले पहा, दोन ट्रायंगल सिमिलर आहे. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देअर रेशोज. हा फॉर्म्युला वापरायचा. Therefore, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square. रिझन फार महत्वाचं आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. रिझन व्यवस्थित लिहा. रेशो ऑफ area of similar triangles. रेशो ऑफ एरिया आपण पहिला एक्झरसाइज पाहिलेला आहे पहा, तो वेगळा आहे. हा सिमिलर ट्रायंगलचा एरिया आहे. या दोन्ही मधला फरक समजून घ्या. सिमिलर ट्रायंगलचा एरिया आहे. नाव रिप्लेस व्हॅल्यू हिअर काय काय दिले पहा. हिअर AB as to PQ इज गिवन. हाऊ मच रेशो दिले पहा 3:5. इथं पण स्क्वेअर, इथं पण स्क्वेअर. आपण स्क्वेअर कॉमन काढू शकतो. रिप्लेस व्हॅल्यूज. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू पहा. ABची व्हॅल्यू 3च्या प्रोपोर्शनमध्ये म्हणजे 3x असेल समजा आणि 5x असेल. मी डायरेक्ट रेशो लिहायचं म्हणून असं लिहितो 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर कॉमन काढलेले पहा. हा 3 आहे. 3चा स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला 9 येतो आणि 5चा स्क्वेअर काय येतो पण 25. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 9:25. देअरफॉर रेशो ऑफ ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स इज 9:25. द क्वेश्चन 1 इज ओव्हर. क्वेश्चन 1 संपलेला आहे पहा. खूप सोपा आहे. फक्त फॉर्म्युला आठवला पाहिजे पहा आणि व्हॅल्यू टाकायच्या. दुसरा क्वेश्चन पाहूया. फिल इन द ब्लँक्स. ॲक्टिव्हिटी बेस आहे पहा. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR AB as to PQ. फिल इन द ब्लँक्स. पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. AB घेतलेले पहा. इथले करस्पॉन्डिंग साईड्स घ्या PQ स्क्वेअर. ए बीची व्हॅल्यू दिली 2:3. 2चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर किती येईल पहा 4 9 ओव्हर
फक्त फिल इन द ब्लँक्स भरायचे होते पहा. क्वेश्चन 2 इज ओव्हर. क्वेश्चन 3 पाहूया. सेम आहे पहा. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल ABC 80 आणि 125 दिलं आहे पहा. मी ह्याला जरा सोपं करतो. ह्याला 5 ने डिवाइड होतं पहा. 16 5 180 आणि 25 येईल पहा. 5 ने वर आणि खाली डिवाइड केलं पहा. आता पुढं माहिती आहे तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण AB PQR काय येतं पहा. AB अपॉन PQ विचारलेला आहे. इज इक्वल टू काय इथंच लिहितो मी AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. रिझन तेच आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके नाव टेक द स्क्वेअर रूट. AB अपॉन PQ काढताना 16चं स्क्वेअर रूट घ्या 4 आणि PQचं किती येईल पहा 5 झालं पहा. अशा प्रकारे क्वेश्चन 2 आणि 3ची ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट केली आहे पहा. क्वेश्चन 4कडे जाऊया. सिम्पल आहेत पहा क्वेश्चन सर्व. फक्त एका फॉर्म्युल्यावर आधारित, एक थेरमवर आधारित. थेरमचा फॉर्म्युला तो महत्त्वाचा आहे पहा. पुढे जाऊया नेक्स्ट. आता ट्रायंगल ABC PQRच्या ऐवजी नाव बदललेलं आहे पहा. ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल PQR दिलेलं आहे पहा. ओके मी जे दिलेलं आहे त्यांनी स्टार्ट करतो पहिल्यांदा. 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. ओके ह्याला अरेंज करूया. देअरफॉर ह्या LMNला खाली इकडे डिवाइड करू शकतो आपण. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN अरेंज केलं फक्त पहा. इज इक्वल टू काय आलं पहा 16 अपॉन 9. दिस इज द इक्वेशन नंबर 1. ही फर्स्ट स्टेप अरेंज करून घेतले पहा. आता पहा ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR दिले पहा. मी PQR पहिल्यांदा म्हणून PQR पहिल्यांदा लिहितो. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LMN. व्हॉट इज द रिझन गिवन. And if two triangles are similar, their ratios, areas ratio घ्यायचा पहा. Therefore, area of triangle PQR upon area of triangle LMN is equal to. साईड घेऊ शकता पहा. तुम्हाला सर कोणती साईड घ्यायची, PQ अपॉन LM घ्यायची का? नाही, त्यांनी जो क्वेश्चन दिला तो पहा QR संबंधी पहा. QR मग QRचा स्क्वेअर येईल आणि QRला जशी QR ही बाजू घेतली आपण साईड घेतली तशी MN ही होईल पहा. काय पहा MN करस्पॉन्डिंग साईड घ्यायची MN स्क्वेअर. रिझन फार महत्त्वाचं आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काय काय थेरम ऑफ रेशो ऑफ असं लिहिलं तरी चालेल. नो रिप्लेस व्हॅल्यू बट QR इज इक्वल टू दिलं पहा. QRची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 20 आणि MN वी हॅव टू फाइंड. QR इक्वल टू 20 रिप्लेस करूया आणि रेशो ऑफ एरिया पण दिला आहे पहा जो ऑलरेडी नंबर 1 मध्ये पहा. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR ह्याला नंबर 2 देऊया. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू QRची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 20चा स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. पण रेशो पण दिला आहे पहा. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन LMN दिलं आहे पहा 16 अपॉन 9. रिप्लेस हिअर 16 अपॉन 9 इज इक्वल टू 20 स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. कुठून घेतलं पहा ही आयडिया. फ्रॉम 1 and 2. इथं द्या 2 नंबर फ्रॉम 1 and 2. पाहिल्यानंतर खूप जण कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करतील पहा. फक्त एक आयडिया वापरा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्या. काय पहा 16 अपॉन 9. 16चा स्क्वेअर रूट काय पहा 4 आणि 9चा स्क्वेअर रूट काय तर पहा 3. 20चा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय तर पहा 20 आणि MN स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय तर पहा फक्त MN. क्रॉस करा. 4 इंटू MN 3 इंटू 20 इंटू 4 तिकडे ट्रान्सफर करूया. MN इज इक्वल टू 3 इंटू 20 अपॉन 4. 4 5 जा किंवा मराठीमध्ये 4 5 20. MN इक्वल टू किती येईल पहा 15. अशा प्रकारे 15 साईड आलेली पहा. आपल्याला MN फाइंड आउट करायचं. क्वेश्चन 1 2 3 4 उरकलेले आपण. आता 3 क्वेश्चन राहिले. क्वेश्चन 5 6 7 ते पण पाहूया. ह्याचा स्क्रीनशॉट. नाव सी द क्वेश्चन नंबर 5. 4 पर्यंत क्वेश्चन झाले. आता क्वेश्चन 5 कंटिन्यू करूया. एरिया ऑफ 2 similar triangles are 225 square centimeter 81 square feet. If a side of smaller triangle is 12 cm, find corresponding sides of larger triangle. हा तुम्ही पण करू शकता पण मी तरी सांगतो. Let 2 triangles be सेम अगोदरच्या क्वेश्चन सारखं करायचं.
triangles B, triangle ABC and triangle PQR, and their corresponding sides B, corresponding sides B, AB and PQ respectively. पहिला एरिया 225 दिले पहा अगोदर असेल. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR दिले पहा त्यांनी. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to AB square upon PQ square. Reason? Theorem of area of similar triangles. थेरमच्या ऐवजी रेशो लिहिलं तरी चालतं. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. रेशोच्या ऐवजी मी थेरम हा शब्द वापरला कारण पहिला एक्झरसाइज 1.1 मध्ये पण आपण रेशो शब्द वापरला होता. दोन्हीमुळे कन्फ्यूज होणे म्हणून थेरम. त्याच्यामध्ये AB अपॉन PQ होतं पहा साईडवर, बेस हाईट वगैरे होतं. हा स्क्वेअर हे लक्षात घ्या कारण हे ट्रायंगल सिमिलर आहे. या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ट्रायंगल PQR. ओके. बट काय काय दिलं आहे पहा इथं. बट एरिया ऑफ ट्रायंगल ABC ऑलरेडी दिलं आहे आपल्याला. किती दिला पहा 225 कॉमा. एरिया ऑफ ट्रायंगल PQR पण दिला आहे 81. इपस साईड ऑफ स्मॉलर ट्रायंगल दिली पहा म्हणजे AB नाही घेता येत पहा. 81 हा एरिया छोटा आहे तेव्हा त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स घ्यायची. PQ इज इक्वल टू 12. PQ इक्वल टू 12 दिली पहा CM. आणि आपल्याला AB फाइंड आउट करायचं आहे. रिप्लेस करा व्हॅल्यू. देअरफॉर 225 अपॉन 81 इज इक्वल टू 12चा स्क्वेअर. सॉरी PQ 12 आहे. ABचा स्क्वेअर अपॉन 12चा स्क्वेअर. खूप जण इथं स्क्वेअर वगैरे करतील. सिम्पल आयडिया. संपूर्ण इज इक्वल टू साईन असेल आणि संपूर्ण ह्याचं स्क्वेअर प्रत्येक टर्मची काढता येत असेल तर डायरेक्ट स्क्वेअर रूट घ्यायचं पहा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. देअरफॉर 225चा स्क्वेअर रूट काही पहा 15 येईल. 81चा काही पण 9. AB स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय तर AB आणि 12चा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काही पण 12 येईल. क्रॉस करा. 15 इंटू 12 9 इंटू AB. हा इंटू 9 दॅट विल बी ट्रान्सफर. AB डिवाइड करूया. 3 वर आणि खाली डिवाइड होईल पहा. 3 4 जा 3 3 जा. 3 ह्याला 15ला डिवाइड करा. 3 1 जा 3 5 जा. मराठीमध्ये 3 5 15. AB इक्वल टू किती येईल पहा 20. CM लिहा. झालं पहा. हा चांगला क्वेश्चन एक्झामला येण्यासारखा आहे. ह्या टाईपचा क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो पहा 2 मार्काला. आयडिया क्लिअर करून घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हटले पहा. मुद्दा मी डायग्राम काढतो. 2 इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ABC छोटा काढूया कारण DF रेशो मोठा दिला पहा. ट्रायंगल ABC हा काढूया. इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये काय असतं पहा. ईच अँगल इज अ 60 डिग्री. ABC हा. आणि ट्रायंगल DEF पण दिला आहे. हा थोडासा मोठा काढा. DEF डायग्रामची गरज नाही पण तरी सुद्धा मुद्दाम काढलाय पहा. प्रत्येक अँगल इक्विलॅटरचा काय असतो पहा 60 डिग्री असतो. म्हणजे हा अँगल पण 60 येईल, हा पण 60 येईल आणि हा पण 60 येईल पहा. 60 डिग्री 60 डिग्री हे पण 60 डिग्री. हा जरी वेगळा ट्रायंगल असला तर अँगल फिक्स असतो पहा 60 डिग्री. ओके. 2 ट्रायंगल दिले इक्विलॅटरल ट्रायंगल्स. इफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड DF रेशो दिले पहा 1:2. AB इक्वल टू 4 DE काढायचं पहा. व्हेरी सिम्पल. स्टेप बाय स्टेप जाऊया. अँगल A कॉन्ग्रॅट अँगल D कॉमा. अँगल B कॉन्ग्रॅट अँगल E कॉमा. अँगल C कॉन्ग्रॅट अँगल F. वाय ईच इज अ 60 डिग्री. एकाच लाईनमध्ये तिन्ही लिहिले पहा. प्रत्येक अँगल 60 डिग्री पहा. का बरं 60 डिग्री. इक्विलॅटरचा प्रत्येक अँगल काय असतो पहा 60 डिग्री असतो. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DF. कुठली टेस्ट येईल पहा. अँगल 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 AAA टेस्ट. आणि 2 ट्रायंगल सिमिलर आल्यानंतर पुढचं काम सोपं झालं. त्यांच्या साईड्स प्रपोर्शनमध्ये असतात पहा.
साईड्सपेक्षा आता इथं काय घ्यायचं आपल्याला रेशो घ्यायचा आहे थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ इज इक्वल टू जी साईड दिली तीच पहा ए बी आणि डी दिली पहा ए बीचा स्क्वेअर अपॉन डीचा स्क्वेअर. रिझन काय पहा थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. मुद्दाम थेरम रिझन पुन्हा पुन्हा लिहितोय तुमच्या डोक्यावर थोडंसं बंबारिंग व्हावं म्हणजे हॅमरिंग व्हावं आणि तुमच्या डोक्यात फिट बसावं हा उद्देश आहे थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता रिप्लेस करूया व्हॅल्यू ए बी सी आणि डी एफचा रेशो दिला आहे पहा 1/2 देअरफॉर 1/2 ए बी स्क्वेअर 4चा स्क्वेअर डीचा स्क्वेअर. आता काय काय सर याचा स्क्वेअर रूट काढता येणार नाही पण काढू शकतो आपण. टेकिंग स्क्वेअर रूट बघा मी कसं करतो सोपं जातं पाहिजे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेऊया. 1चं स्क्वेअर रूट 1च येईल पहा 2चं स्क्वेअर रूट निघत नाही मग आपण काय लिहितो √2 लिहितो पहा. हा 4चा स्क्वेअर निघून जाईल 4 येईल डीचा स्क्वेअर निघून जाईल डी येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा देअरफॉर डी इक्वल टू 4√2. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर काहीच दिलेलं नाही पहा. त्यांनी जर सेंटीमीटर युनिट दिला असता तर याचं अदरवाईज कीप ॲज इट इज. ओके क्वेश्चन 5 आणि 6 झालेला आहे. क्वेश्चन 7 हा ॲक्टिव्हिटी बेस आहे पहा. थोडासा टफ आहे आणि त्याला ॲक्टिव्हिटी बेस केलेलं आहे पहा. ॲक्टिव्हिटी बेस असल्यामुळं फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत आपल्याला बरोबर काही पहा. इन फिगर सेगमेंट पी क्यू पॅरल सेगमेंट डी हे 2 लाईन पॅरल आहेत पहा. त्यामुळे तुम्हाला हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रेट येईल पहा वाय करस्पॉन्डिंग अँगल. त्याच वेळेस हा अँगल आणि अँगल सुद्धा येईल पहा वाय करस्पॉन्डिंग अँगल्स. 2 अँगल आले तरी 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायला सोपं जाईल पहा. तेच इथं लिहिलं आहे. त्याच्या अगोदर काय केलं आहे पहा पी क्यू पी एफ इज इक्वल टू 2 DP दिलं आहे पहा क्वेश्चनमध्येच. पी एफ इज इक्वल टू 2 DP दिला आहे. त्यातला डी पीला एक्स मानलं आहे 2x म्हणजे हे 2x झालं पहा. आणि डी एफ काय येईल पहा डी एफ डायग्राममध्ये बघा डी पी प्लस पी एफ. हे पहा डी पी प्लस पी एफ इथं पी एफ लिहितो. डी पी किती पहा एक्स आहे पी एफ किती आहे 2x टोटल किती येईल पहा 3x. इथं लिहिलं आहे पहा डी एफ इक्वल टू 3x देअरफॉर डी एफ इज इक्वल टू 3x. त्यांनी दिलं आहे तेव्हा काम सोपं झालं. आता इन ट्रायंगल एफ डी बघा डायग्राममध्ये बघा एफ डी ई बिग ट्रायंगल अँड एफ पी क्यू. आता सांगितल्याप्रमाणे 2 करस्पॉन्डिंग अँगल होतील पहा. अँगल एफ डी ईला कॉन्ग्रेट कोणता येईल पहा अँगल एफ पी क्यू. पहिली फिल इन द ब्लँक्स भरलेले अँगल एफ पी क्यू. अँगल एफ ई डी अँगल एफ ई डीला करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल पहा अँगल एफ क्यू पी अँगल एफ क्यू पी. 2 अँगल कॉन्ग्रेट आल्यानंतर काम सोपं झालं पहा. हा पण अँगल ह्याला कॉन्ग्रेट आहे हा पण अँगल ह्याला काय येईल पहा ए टेस्ट. ह्याला काय म्हणतात पहा ए टेस्ट. एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू झालं पहा. आता जेव्हा 2 ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्याचे एरिया घ्यायचा रेशो घ्यायचा पहा. एरियाचा रेशो घेतलेला आहे इज इक्वल टू जी साईड अवेलेबल आहे ती घ्या. कोणती साईड अवेलेबल पहा डी एफ अवेलेबल आहे डी एफचा स्क्वेअर अपॉन एफ पी क्यूमध्ये एक साईड अवेलेबल येईल पहा कोणती डी एफला जोडून कोणती साईड आहे पहा डी एफ पी एफ. रिझन लिहिलेलं नाही गरज पण नाही पण आपल्याला माहिती आहे पहा थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. डी एफ काय पहा डी एफ आत्ताच काढलेला आपण वर 3x चा स्क्वेअर. पी एफ किती पी एफ 2x झालेला आहे पहा 2x चा स्क्वेअर. 3x चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9 येईल 2चा स्क्वेअर 4 येईल. वर आणि खाली एक स्क्वेअर येतो पहा तो कट होतो तेव्हा 9/4 आलेला आहे. हा अपॉन आहे इकडे गेल्यानंतर इंटू येईल पहा. एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई इज इक्वल टू 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. पण एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू दिलेलं आहे पहा किती दिलं पहा नीट पहा क्वेश्चनमध्ये 20 दिलं आहे पहा. 20 इथं रिप्लेस करा 4 ह्याला डिवाइड करू शकता 4 5 जा 9 इंटू 5 काय येईल पहा 45. अशा प्रकारे एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई इज इक्वल टू 45 आलेला पहा. त्याच्यानंतर लास्ट स्टेप इथं बनवलेली ट्राय टू अंडरस्टँड. एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई इज इक्वल टू 45 मायनस एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. एफ पी क्यू किंवा पी क्यू एफ अर्थ एकच होतो पहा किती दिलं पहा 25. एफ पी क्यू किंवा
पी क्यू एफ अर्थ एकच झाला पहा 45 मायनस 20 किती झालं पहा 25 एरिया आलेला पहा काय काढायला सांगितलं पहा कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी एरिया ऑफ टी पी काही पहा स्क्वेअर युनिट्स अशा प्रकारे शेवटचा क्वेश्चन थोडासा टफ वाटण्याची शक्यता आहे पण स्टेप बाय स्टेप गेलं एक एक पॉईंट लिहित गेलं तर बरोबर होईल पहा क्वेश्चन 5, 6, 7 उरकलेला आहे कम्प्लीट ह्याचा स्क्रीनशॉट घ्या शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब करा शेअर करा